बरेच विद्यार्थी याला किचकट समजून इग्नोर करतात आणि 1 ते 2 मार्क एक्झाममध्ये गमावून बसतात. सो आज आपण काही इम्पॉर्टंट धबधबे सोप्या ट्रिकसह शिकणार आहोत. बघा सातारामध्ये आहे लिंगमला आणि ठोसगर. तर बघा तारा नावाची मुलगी जी सातारामध्ये राहते, तिच्या घरासमोर मोठा असा धबधबा आहे आणि मळा आहे. मळा म्हणजे शेती आणि तिच्या घरामध्ये भरपूर सारे ठोस आहे. ठोस म्हणजे टोस्ट असं कॉमेडीमध्ये एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता कपिलधारा बीड. बघा कपिल नावाचा मुलगा आहे, त्याचं घर आहे किंवा तो राहतो बीडमध्ये. पण त्याच्या घरासमोर ना नुसता वॉटरफॉल नाही आहे, त्याच्या घरासमोर भरपूर ताडाची झाडं आहेत म्हणजे सौताडा. ठीक आहे. कपिल कुठे राहतो? बीडला. घरासमोर काय आहे? वॉटरफॉल. आणि वॉटरफॉलसमोर म्हणजे त्याच्या घरासमोर काय आहे? ताडाची झाडं, सौताडा. ठीक आहे. आता बघा मार्लेश्वर रत्नागिरी. माला नावाची मुलगी जी आहे ना, ती गळ्यामध्ये रत्नाची माळ घालते आणि कुठे जाते? धबधब्यामध्ये जाते आणि ती बिचारी माळ हरवून येते. माला नावाची मुलगी गळ्यामध्ये रत्नाची माळ घालते आणि कुठे जाते? धबधब्यामध्ये बघायला आणि तिथे ही जी माळ आहे ती विसरून येते. ठीक आहे. आता बघा जेव्हा आपल्याला गडावर चढायचं असतं, फॅमिलीला आपण कन्व्हिन्स करतो की नाही? म्हणून राजी करावं लागतं. जेव्हा पण आपल्याला गडावर किल्ल्यावर चढावं लागतं, फॅमिलीला राजी करावं लागतं आणि गडावर आपल्याला काय बघायला मिळतं? धबधबा. काय भेटतं? धबधबा म्हणजेच वॉटरफॉल. ठीक आहे. आता बघा अमरला ना पाणी इतकं आवडतं, तर हा अमर जेव्हा पण धबधब्यामध्ये जातो ना, तेव्हा मुक्तपणे फिरतो. काय करतो? मुक्तपणे पोहतो म्हणजेच फिरतो. ठीक आहे. आता सिंधू. सिंधू जेव्हा पण जाते वॉटरफॉलला म्हणजे धबधबा बघायला, तेव्हा ती सोबत आंबोली घेते. म्हणजे तिला आंबोली खात खात वॉटरफॉल बघायला खूप आवडतं. म्हणजे कोणाला? सिंधूला. आय होप तुम्हाला ह्या ट्रिक समजल्या असतील. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.